प्रत्येकाला दिवसाचे 24च तास मिळतात, मग त्यातली काहीच यशस्वी काही अपयश असं का होतं? सगळ्यांना 24 तास आहेत ना? नाही नाही, ते यशस्वी नाही, त्यांना 48 होत. मला वेळ जरा जास्त मिळाला. अरे नाही ना, असं सगळ्यांना 24 तास आहेत, मला पण तुम्हाला पण. मग त्यातले काही यशस्वी का? जे वेळेचा योग्य वापर करतात, जे वेळ वाया घालवत नाही, ते यशस्वी होतातच. पण ज्यांना वेळेचीच किंमत कळत नाही, त्यांना वेळही किंमत देत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. योग्य वेळ कळली पाहिजे, कळली पाहिजे योग्य वेळ. ज्याला कळली, ज्याला वेळ पकडता आली, त्याला संधीचं सोनं करतात. काय काय लोक वाटच बघत बसतात, फक्त वाटच बघतोय संधीची, एकदा येऊ द्याच मग बघतो. ती गेली 4 वाटेंनी, तू काय वाट बघतो? कुणी हाताशी आणून देत नाही, कुणी दारात आणून ठेवत नाही, कुणी पदरात येऊन टाकत नाही. तुम्हालाच उभारावं लागेल, तुम्हालाच झगडावं लागेल, तुम्हालाच मिळवावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट सांगतो, आयुष्यातला काही काळ फक्त मेहनत करायची, जास्त नाही. एकदा एका टप्प्यावर पोहोचला की मग संपलं का? मेहनत फक्त मोठं होण्यापुरती करावी लागते. एकदा तुम्ही मोठे झाला की तुमचं मोठेपणच मग सगळी मेहनत करते, तुम्हाला काहीच करावं लागत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढा काळ फक्त चिवटपणे सातत्यानं जेवढं शक्य आहे तेवढं करत राहा. काही काही लोकांना वाटतं एवढं पळायचं असतो वगैरे, मरत नाहीस. कामानं माणूस कधीच मरत नाही, माणूस ताणानं मरतो, हे लक्षात घ्या. आणि ताण कधी येतो? काम वाढलं की काम कधी वाढतं, काम साचलं की काम कधी साचतं, आळस केला की आळस नाही, आजचं आजच. मग काम साचत नाही, साचलं नाही की वाढत नाही, वाढलं नाही की ताण येत नाही, आणि ताण आला नाही की त्रास होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पाहिजे नियम पाहिजेत. आणि इथं तर मला वाटतं काटेकोरपणे ते सगळं असतं. घरात उठून दाखवावं, इथं उठतात तसे. हे पाहिजे, शिस्त गरजेचीच आहे. एकदा पेशव्यांच्या वकिलानं इंग्रजांच्या वकिलाला विचारलं, म्हणजे तुम्ही मुठभर इंग्रज आमच्या देशात आला आणि 150 वर्ष आमच्या देशावर राज्य केलं, कसं काय? तो इंग्रजांचा वकील म्हटला, तुमचा सैनिक आणि माझा सैनिक ह्या दोघांना एक काम देऊ. म्हणले या दोघांनाही समुद्रात जरा गुडघ्यापर्यंत पाण्यात उभा राहायला सांगा. मग पेशव्यांचा सैनिक सुद्धा समुद्रात जाऊन उभा राहिला आणि इंग्रजांचा सैनिक सुद्धा समुद्रात जाऊन उभा राहिला गुडघ्याभर पाण्यात. वेळ नेमकी भरतीची होती आणि दोन्ही वकील आपापसात चर्चा करत बसले. त्या दोघांकडे सैनिकाकडे लक्षच नाही. पण भरतीचं पाणी वाढायला लागलं, गुडघ्याचं पाणी कमरेला लागलं. पेशव्यांचा सैनिक सारखा मागा वळून बघायला लागला, बोलावत्यात का, येऊ का? इंग्रजांचा सैनिक मात्र आहे तसा ठाम. बघता बघता पाणी कमरेपर्यंतच्या वर आलं, छातीपर्यंत लागलं. आता पेशव्यांच्या सैनिकाची हालचाल चालू झाली, पण काय आदेशच येईना. इंग्रजांचा सैनिक मात्र आहे तसा ठाम. आता पाणी आणखी वर चढायला लागलं. ह्या सैनिकाने पेशव्यांच्या वळून वळून बघायला सुरुवात केली. हे दोघं आपल्या चर्चेत मशगूल आणि त्यांचं लक्ष नाही बघितलं, पेशव्यांचा सैनिक गायब. चर्चा संपली. इंग्रज सैनिकांच्या गळ्याला पाणी लागलं होतं, पण सैनिक तिथंच समुद्रात होता. ते बघितलं, पेशव्यांचा सैनिक दिसतच नव्हता. तेव्हा इंग्रजांचा वकील पेशव्यांच्या वकिलाला म्हणाला, आम्ही तुमच्या देशावर 150 वर्ष का राज्य करू शकलो, याचं उत्तर हे आहे, आमच्याकडे शिस्त आहे, ती तुमच्याकडे नाही. देश पारतंत्र्यात जायचं असेल तर फक्त एवढं कारण पुरेसं आहे. आणि मुठभर इंग्रज तुमच्यावर राज्य करतात, कारण ते जोपर्यंत शिस्त पाळतात, आदेश पाळतात, त्याला पलीकडे काही कळत नाही, अजिबात सुचत नाही. त्यामुळे आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही उद्या भरती होणार आहे, या क्षेत्रात पोलीस व्हाल, आर्मीत जाल, सगळं. पण या क्षेत्रात जी शिस्त आयुष्याला लागते ना, मला नाही वाटत कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रामध्ये कुठल्या व्यक्तीला ती लागते. कारण मी तर सतत सातत्यानं सांगत असतो, गिरी साहेब, पोरग 16 वर्षाचं का 14 वर्षाचं झालं ना, त्याला 2 वर्ष कंपल्सरी मिलिटरीत घातलंच पाहिजे. 16व्या वर्षी त्याला आणून सोडायचं, आता काय तुला व्हायचे ते हो.
तुम्ही तर त्या सगळ्याचा कोरीत तयार होत निघालाय. व्यक्तिमत्व घडवताय तुमचं आणि ते घडतंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सांगावं लागत नाही हो त्यांना. आमच्याकडे सांगावं लागतं जनगणमन सुरू झालंय, उभा राहणे तरी तुझं इकडून तिकडून चालू. अरे तुला काय वाटतं का? ही काय शिकवायची गोष्ट आहे? देशाबद्दलचा अभिमान, राष्ट्रगीताबद्दलचा अभिमान, हे संस्कार व्हायलाच हवेत. त्यामुळे तुम्ही तर घडता आहातच, पण समाज घडवायची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे. जपानमध्ये एकदा एक चोर चोरी करून पळत होता आणि जपानी पोलीस त्याच्या पाठीमागे पळत होता. चोर पुढं पोलीस मागं, चोर पुढं पोलीस मागं. अचानक जपानचं राष्ट्रगीत चालू झालं आणि तो चोर जागच्या जागी उभा राहिला. चोर उभा राहिला तसा पोलीसही राष्ट्रगीत ऐकून जागच्या जागी. आता पोलीस असं म्हटले का हो, राष्ट्रगीत सुरू आहे, तो नेमका ऐकता थांबलाय, आता पडदिशी पकडून घेतो का? चोर असं म्हणला, ही तर पोलीस आहे, ह्याला राष्ट्रगीताला उभा राहावंच लागेल, आपण तर काय चोर आहे, आपल्याला काय टेन्शन आहे, जाऊ पळून. तोपर्यंत नाही, राष्ट्रगीत संपेपर्यंत चोरही जागेवर उभा होता आणि संपेपर्यंत पोलीसही जागेवर उभा होता. राष्ट्रगीत संपलं, चोर पुढं पोलीस मागे. याला राष्ट्रनिष्ठा म्हणतात. जपान का पुढे गेला याचं उत्तर हे आहे. आम्हाला सांगावं लागतं, आमची सगळ्यात मोठी अडचण. त्यामुळे क्षमता निर्माण कराव्या लागतात आणि निर्माण करता येऊ शकतात. सायंटिस्ट असं सांगतात, मग ते जीवशास्त्राचे असो अथवा मानसशास्त्राचे, की नुकताच जन्माला आलेलं बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं आहे ते सांगा, आम्ही त्याला बनवून दाखवतो. बनवता येईल, बनवताच येईल. मग काय काय लोक का म्हणतात, मी पोलीस बनू शकत नाही का? वाटेल ते बनता येतं तुम्हाला, वाटेल ते. या मातीत तसं घडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं ते घडलं इथं. 50 वर्षाचं आयुष्य आहे, पण या 50 वर्षाच्या आयुष्यातला एकही प्रसंग, एकही घटना नियोजन नाही असं महाराजांच्या आयुष्यात कधी घडलं नाही. प्रत्येक प्रसंगाचं, प्रत्येक घटनेचं नियोजन आहे. ते जाऊ द्या, पण जन्माला येतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलं, असा जर महापुरुष सृष्टीत कुणी जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव. जन्माला येण्या अगोदरच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला येण्या अगोदरच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे, बस तेच घडवलंय, तेच. त्यामुळे आम्हालाही ठरवावं लागेल काय बनायचं आहे, काय घडायचं आहे. बनता येतं, काही अडचण नाही. जीवशास्त्र असं सांगतात की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही, कारण फुलपाखराची शारीरिक रचना उडण्यास सक्षम नाहीच आहे. फुलपाखरू उडूच शकत नाही, पण तरी फुलपाखरू उडतं का? कारण त्याला जीवशास्त्राचा नियमच माहित नाही. तुम्हाला माहिती असू द्या नाहीतर नसू द्या, तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या. स्वतःवर विश्वास हवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. परवा एकाला विचारलं नाही, काय रे 100 मीटर पळशील का? त्यांनी पहिलं विचारलं, म्हणला 100 मीटर म्हणजे किती? आता ते नाहीच मैदानावर कधी तर काय करणार विचार. मग त्याला दाखवलं, बाबा इथून तिथपर्यंत ते 100 मीटर आहे, मला सांग किती वेळात पळशील? त्यांनी 2 मिनिटं अंतरच बघितलं. मला 5 मिनिटं लागतील. अरे 100 मीटर पळायचंय फक्त, हो ना, 5 मिनिटं लागतील. अरे बाबा इथून तिथं तर जायचंय, हो तेच सांगतोय ना, 5 मिनिटं लागतील. अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड फक्त 9 सेकंदाचं आहे. 9 सेकंदात हुसेन बोल्ट 100 मीटर पळतो, तुला 100 मीटरच पळायचंय, 5 मिनिटं काय सांगतो? माझं मला माहिती आहे ना. अरे बाबा 10 सेकंद, 20 सेकंद, मिनिट म्हण का 5 मिनिट, माझं मला माहिती आहे, तुला काय माहिती आहे? बरं सांग किती 5 मिनिटं लागतील? त्याचा शेजारचा मित्र पळ कुत्रा पिसाळलाय असा भयान पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. त्याला म्हटलेल्या का मगाशी तर तू 5 मिनिटं म्हटला, आता 100 मीटर फक्त 7 सेकंदात. तू हुसेन बोल्टचं पण रेकॉर्ड मोडलंस.
म्हणला मग कुत्र मागं लागलो. मला सांगा, म्हणजे तुमच्यात क्षमता आहे की नाही? 7 सेकंदात 100 मीटर पळायची तुमच्यात क्षमता आहे का नाही? हुसेन बोल्टचा रेकॉर्ड मोडायची तुमच्यात क्षमता आहे का नाही? पण क्षमता बाहेर कधी येते? संकट येतं तेव्हा. त्यामुळे संकट तुम्हाला हरवायला येत नाहीत, संकट तुम्हाला जिंकून द्यायला येत असतात, हे लक्षात घ्या.